सोलापूर महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे 1449 कोटी 71,93,409 रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. गेल्या 4 वर्षांनंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत तब्बल 12 तास सविस्तर चर्चा होऊन रात्री 11 वाजता बजेटवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल सभेवेळी योग्य समन्वय ठेवल्याचे दिसून आले. नगरसेवकांना समान निधी आणि विशेष तरतूद. यावेळच्या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाने सुचवलेली 60 कोटींची करवाढ फेटाळून लावत हे बजेट करमुक्त ठेवण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी 66 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय 16.50 लाख रुपये वॉर्ड निहाय कामांसाठी दिले जाणार आहेत. महापौरांसाठी 5 कोटी, उपमहापौरांसाठी 3 कोटी, स्थायी समिती सभापतींसाठी 3 कोटी, सभागृह नेत्यांसाठी 3 कोटी अशा एकूण 14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी 10 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासोबत ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी 3 कोटी, पावसाळी गटारांसाठी 4 कोटी, नवीन शाळा इमारतींसाठी 3.26 कोटी आणि महिला प्रसूतिगृहांच्या सुधारणेसाठी 3 कोटी, शहरातील रस्ते बांधणीसाठी 3 कोटी तर उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी रुपये, जुळे सोलापूरमध्ये नाट्यगृह आणि इंडोर स्टेडियमसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांची तरतूद, प्रमुख बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 50 लाख आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि पिंक टॉयलेट बांधण्यासाठी 1 कोटींची तरतूद, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच 3 कोटी रुपयांची मेडिक्लेम योजना लागू करण्यात आली असून याचा लाभ 9,000 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अंदाजपत्रकात विविध समाजांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. यात लिंगायत भवन, बसवेश्वर पुतळा दुरुस्ती 60 लाख, पद्मशाली समाज कुलदैवत मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा 75 लाख आणि नियोजित मराठा भवन बांधकामासाठी 1 कोटी रुपयांचा समावेश आहे. हे वचनपूर्तीचे अंदाजपत्रक आहे. सर्व नगरसेवकांना समान निधी देऊन शहराचा समतोल विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.